Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we will be saying an appreciation of the poem 3.1 The Plate of Gold. So students, या व्हिडिओ मध्ये आपण 8th स्टँडर्ड फुल इंग्लिश मधील पोयम द प्लेट ऑफ गोल्ड याचे अप्रिसिएशन बघणार आहोत. 3.1 म्हणजे थर्ड युनिट मधील ही आपली पहिली पोयम आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी टायटल बघूया आपण. द टायटल ऑफ द पोयम इज द प्लेट ऑफ गोल्ड, राइट. देन पोएट. पोएट मतलब किसने पोएम लिखी है, कोणी पोएम लिहिलेली आहे. द पोएम इज रिटन बाय जेम्स हेनरी ले हंट. तो यांनी लिहिलेली ही पोएम आहे. त्यानंतर राइम स्कीम बघूया आपण. देयर इज नो राइम स्कीम और रिदम इन दिस पोएम. या पोएम मध्ये कुठलीही राइम स्कीम नाही. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. तर ही पोएम फ्री वर्स स्टाईल मध्ये लिहिलेली आहे. असं कंप्लीट तुम्हाला इथे लिहावं लागेल. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, inversion, repetition, onomatopoeia and simile. So these are figure of speech in this poem. Then theme or central idea. थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना काय आहे पोयमची. तर बघा, गॉड लव्स दोज हु लव देअर फेलो बिंग्स. तर देव त्यांच्यावर प्रेम करतो जो आपल्या फेलो बिंग्सवर म्हणजे आपल्यासारख्या इतरांवर प्रेम करतो. सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा. तर लोकांची जर आपण सेवा केली तर त्याचा अर्थ आपण ईश्वराची सेवा केली असा होतो. सो हीच थीम किंवा सेंट्रल आयडिया या पोयमची आहे. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे हे ॲप्रिसिएशन समजलं असेल. तर तुम्ही असं एक्झॅक्ट ॲप्रिसिएशन पेपरमध्ये लिहिलं, एक्झाममध्ये लिहिलं तर नक्कीच तुम्हाला 5 मार्क्स डेफिनेटली मिळून जातील. ओके, सो आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.